तरुणांची एक घट्ट मोठ बांधण्यासाठी आणि शिवसेनेच्या मागे तरुणांची एक मोठी फौज या ठिकाणी निर्माण करण्यासाठी म्हणून युवा सेनेचा युवा विजय महाराष्ट्र दौरा. या दौऱ्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना शाखांच्या माध्यमातून माईक बंद करायची पद्धत मला आवडली. आपली चर्चा काय चालली असे समोर जात नाही. आज आपल्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात, तिसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होते आणि या दौऱ्याच्या निमित्तानं आज आमच्या शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघात त्यांच्या दारातच म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही, आपल्या या दौऱ्याची सुरुवात होते. आणि या निमित्तानं उपस्थित युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य माननीय शिवाजीराव जाधव साहेब, माझ्यासोबत आमचे दुसरे दोन आमच्या सोलापूरचे कार्यकारिणी सदस्य मान्य सुजितजी खुर्द, मान्य प्रियंका परंदेताई, ज्यांच्या नेतृत्वात आजचा या सांगोला तालुक्यातील कार्यक्रम पार पडतोय आणि ज्यांना भविष्यात युवासेनाच नव्हे तर आपल्या तालुक्याचं नेतृत्व करताना देखील आम्हाला सर्वांना पाहायला आवडेल असे आमचे सोलापूरचे युवासेनेचा विजय महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होतो. काय सांगाल? 2 महिन्यापूर्वी मुंबई ठाणे या ठिकाणी आमच्या युवा सेनेची सर्व जिल्हा प्रमुखांची, संपर्क प्रमुखांची एक चांगली बैठक त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्याच दिवशी आमचा युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचे टप्पे ठरले होते. आज त्या दौऱ्याचा तिसरा टप्पा पार पडतोय आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोला या तालुक्यातून या दौऱ्याची सुरुवात होते. खास करून युवा सेनेच्या माध्यमातून गाव तिथं युवा सेनेची शिवसेनेची शाखा, घर तिथं युवा सैनिक शिवसैनिक या संकल्पनेतून आम्ही सर्व युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्राचा दौरा करत आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जनता भक्कमपणे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिले, त्या जनतेचे, त्या जनादेशाचे कुठेतरी आभार मानणे हे कर्तव्य समजून आम्ही या दौऱ्याच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाडी फिरायचा प्रयत्न करत आहे. पक्ष संघटना वाढवणे, युवा सेना वाढवणे याच हेतून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे. सध्या अनेक उपटा गटाचे असो किंवा अन्य पक्षातले जे आहेत कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी असो आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, त्याबद्दल काय सांगू शकाल? त्यामुळे त्याची ताकद आपल्या पुढील आगामी काळ निवडणुकीमध्ये मिळू शकेल. माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावर प्रेरित होऊनच हे उबाटा गटाचे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, माजी आमदारांसारखे मोठमोठे व्यक्ती हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्या लोकांना देखील कळून चुकलेलं आहे की उबाटामध्ये काय शिल्लक राहिलेलं नाही. जर तुम्हाला तुमचं राजकीय किंवा तुमच्या भविष्याचं राजकारणाला कुठेतरी दिशा द्यायची असेल तर जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या पाठीशीच पुढे गेलं पाहिजे आणि त्यांना कळून चुकल्यामुळे आज उबाटा बऱ्यापैकी इथं शिवसेनेत विलीन झालेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बापूंचा पराभव झाला नसून तो संपूर्ण सांगोला तालुक्याचा पराभव झालेला आहे, याबद्दल काय सांगतो? बघा, एखादा व्यक्ती ज्या वेळेला 5,000 कोटी इतका विकास निधी आणून आपल्या विधानसभेच्या मतदारसंघात जर काम करत असेल आणि अशा जर व्यक्तीचा पराभव होत असेल तर ते नक्कीच मनाला खेद देणारी एक भावना असते आणि आमची सर्वांचीच अशी इच्छा आहे की बापूंचं पुनर्वसन कुठेतरी व्हावं आणि हे नक्कीच आमचे पक्षश्रेष्ठी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल, मान्य खासदार साहेब असेल, नक्कीच करतील याचा आम्हाला एक खात्री आहे. एक शिंदे साहेबांचे फायर ब्रँड नेते म्हणून समजले जाणारे हे आमदार शहाजीबाबू पाटील आहेत आणि वेळोवेळी त्यांनी खूप साथ दिलेली आहे शिंदे साहेबांना. तर शिंदे साहेब बापूंचा विचार करतील, कारण या जिल्ह्यामध्ये त्यांनी, या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आणली आहेत आणि भरपूर त्यांनी खूप मोठा निधी आणला आहे आणि या गावाला पाणी मिळावं, दुष्काळ मुक्त असा त्यांनी संकल्प मांडला होता, तो त्यांनी पूर्ण केलेला जमत आहे. यासाठी आगामी विकास काम होण्यासाठी यासाठी काय दखल घेतील? बघा, तुम्ही मगाशी म्हटलं की फायर ब्रँड नेते म्हणून समजले जाणार, ते फायर ब्रँड नेते आहेतच अजून, त्यामध्ये समजलं जाणार हे शब्द चुकीचा आहे. शिवसेना ज्या पद्धतीनं पुढे चालत असते त्या पद्धतीनं शिवसेनेत काम करणारे आमचे हे प्रमुख कार्यकर्ते, त्यापैकी शहाजी बापूंना संबोधलं जातं. त्यामुळं त्यांचं पुनर्वसनाचा जो विषय आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि सांगोला तालुक्यावर शिंदे साहेबांचं प्रेम नक्कीच आहे, कारण महाराष्ट्राचं 288 पैकी आमचे 50 आमदार 2019च्या निवडणुकीत निवडून आलेले, त्या 50 आमदारांपैकी सर्वात जास्त निधी मिळवणारा हा सांगोला तालुका आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचं प्रेम नक्कीच आहे आणि शहाजी बापूंच्या माध्यमातून जरी आज त्यांचा पराभव झाला असला तरी आपल्या तालुक्याची विकास कामं कुठेही रखडणार नाहीत याची मला खात्री आहे. सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये होईल आमचा प्रयत्न तो राहील. सोलापूर हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आम्ही सर्व युवा सैनिक प्रयत्न करत आहेत आणि तो आमचा प्रयत्न नक्की राहील. सांगोल्यासाठी आपले येणाऱ्या काळात कशा पद्धतीने सहकार्य? आमचे सांगोल्याचे युवा सेनेचे संपर्क मान्य सागरजी पाटील आमच्या बरोबर आहेत.
त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली जे काय आम्हाला सांगोल्यासाठी चांगलं युवा सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी जे काय आम्ही करू शकेन तो आमचा प्रयत्न नक्कीच राहील.